लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव राणीचा हात पकडूनच सिंधूच्या घरातून बाहेर पडतो आणि ते पाहून सिंधूला वाईट वाटते. त्यानंतर राघव आणि राणी गाडीमध्ये जाऊन बसतात, तर मंगू आणि सिंधूसुद्धा त्यांच्या पाठोपाठ बाहेर येतात. मात्र राघव एकदाही सिंधूकडे बघत नाही. तो रागातच तेथून निघून जातो आणि हा सगळा प्रकार बघून नकळतपणे सिंधूचे डोळे भरून येतात आणि तिची अवस्था बघून मंगूलाही वाईट वाटते. आणि राघव तेथून गेल्यानंतर सावी धावत पळत त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने रडत विनूला आवाज देत असते, तिच्या पोलीस काकांना थांबवत असते. मात्र राघव काही थांबवत नाही आणि सावीची अवस्था बघून सिंधू लगेच तिच्या जवळ जाते. तर सावी रडतच तिला म्हणत असते की आई, पोलीस काका आज परत असेच वागले. त्यांनी मला आणि विनूला नाही भेटू दिलं. तू तरी त्यांना का नाही ग थांबवलं? आता मी विनूला परत कधी भेटणार? त्यावर सिंधू चिडूनच तिला सांगते की यापुढे तू आणि विनू कधीच एकमेकांना भेटू शकणार नाहीत. त्यामुळे सावीला वाईट वाटते. ती सिंधूला विचारते, अगं पण तू विनूवर उपचार करणार आहेस ना? मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. ती सावीवर खूप चिडलेली असते. तर मंगू तिला शांत करतो आणि सावीला घरात घेऊन जातो. तर दुसरीकडे रुक्मिणीने कानाखाली मारल्यामुळे अन्वी खूप चिडलेली असते. ती रागातच घरातून बाहेर येते आणि स्वतःशीच म्हणत असते की आईबाबांनी मला इथे का पाठवलं आहे मला खरंच कळत नाही. मला या घरात नाही राहायचं. त्यांनी माझी दुसरीकडे सोय का केली नाही? आणि तिची ही चिडचिड सुरू असताना राजश्री तिथे येते. ती अन्वीला विचारते की आईबाबांची आठवण येत आहे का? आणि त्यावर अन्वी खाली मान घालून हो म्हणते. ती राजश्रीला सांगते की आजी, मला खरंच कळत नाही. ते दोघे मला इथे ठेवून का निघून गेले आहेत? मला इथे नाही राहायचं. या घरात मी कोणालाच नको आहे. त्यावर राजश्री म्हणते, अगं अन्वी, पण हे तुझ्या राघव मामाचं घर आहे आणि आम्ही सर्वजण आहोत ना इथे. आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. त्यावर अन्वी म्हणते की आजी, मला असं वाटतं की फक्त तुला आणि राघव मामालाच मी या घरात हवी आहे. बाकी कोणालाही मी नको आहे. आणि ती माझी आजी, अगं ती खरंच आजी आहे का गं? जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तिने मला अनाथ आश्रमामध्ये ठेवलं. माझ्या आईबाबांना तिने एकत्र येऊ दिलं नाही. 10 वर्ष तर मी माझ्या आईला बघितलं सुद्धा नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा आमची भेट झाली तेव्हा माझ्या आईला बघून, तिची अवस्था बघून तर मी किती घाबरले होते. त्यावर राजश्री तिला समजावण्याचा प्रयत्न करते की रुक्मिणी वहिनींचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. मात्र अन्वीचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही. तर दुसरीकडे विनू राघवला विचारत असतो की आपण सावीला परत कधीच भेटणार नाही का? आणि त्यावर राघव रागातच हो म्हणतो. त्यामुळे विनूला वाईट वाटते. मात्र राणी राघवला समजावते आणि विनूला सांगते की तू काळजी करू नको. तुला जेव्हा सावीला भेटायचं असेल तेव्हा आपण तिला भेटायला जाऊ. आणि ते ऐकून विनू आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर राणी राघवला सुद्धा समजावते. मात्र राघव खूपच रागात असतो. तो काही ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे विनू सुद्धा म्हणतो की बाबा आजकाल कोणाचं काहीच ऐकत नाही. त्यांनी याआधी सुद्धा असंच केलं होतं. त्यावर राणी विचारते की राघव याआधी असा कधी वागला होता? त्यावर विनू तिला सांगतो की जेव्हा आम्ही सावीला आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी गेलो तेव्हा सुद्धा बाबा त्या दोघींसोबत काहीच बोलले नाही आणि मला घेऊन तेथून बाहेर पडले. सावी रडत ओरडत त्यांना आवाज देत होती, त्यांना थांबवत होती, पण बाबा नाही थांबले. ते आजकाल सगळ्यांसोबत असेच वागत आहेत. मात्र राघववर विनूच्या या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. तर दुसरीकडे राजश्री अन्वीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अन्वी वैतागून म्हणते की प्लीज आजी, मला माहीत आहे या घरात कोणालाही मी इथे नको आहे. खरं तर मला असं वाटतं की या घरात फक्त सिंधू मामी अशी एकच होती जिला माझी फॅमिली एकत्र यायला हवी होती आणि तिने ती आणली सुद्धा. खरंच सिंधू मामी खूप जेन्युइन होती. ती स्वतःचा विचार कधीच करत नव्हती. ती सगळ्यात आधी इतरांचा विचार करायची.
तिच्यासारखी बाई मी खरंच बघितली नाही, पण आता तर काय तुम्हाला या घरात तिचं नाव घेतलेलं देखील चालत नाही ना. आणि ते ऐकून राजश्री खाली मान घालते. तर अन्वी तिला विचारते की मला सांग ना आजी, नक्की काय झालं होतं. मात्र राजश्री तिला म्हणते की तू इथे नसताना मधल्या काळात खूप गोष्टी घडून गेल्या आहेत आणि त्या कळण्या इतपत तू मोठी नाहीये. त्यावर अन्वी वैतागून म्हणते, पण माझ्या आईची अवस्था कळण्या इतपत मोठी तर मी नक्कीच आहे. मात्र राजश्री तिला काही सांगत नाही. त्यामुळे अन्वी तिला विचारते की तुझंसुद्धा सिंधू मामीवर प्रेम नव्हतं का गं. आणि त्यावर राजश्री वैतागून म्हणते की माझं सिंधूवर खूप प्रेम होतं, मी तिला माझी मुलगी मानायचे, पण कदाचित तिनेच कधी मला तिची आई मानलं नाही. आणि त्यानंतर ती अन्वीला काही सांगत नाही, तिला समजावते आणि घरामध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे विनू खूप नाराज असतो. मात्र राणी त्याला समजावते. त्यानंतर ते तिघेजण घरात जातात. त्या तिघांना इतक्या दिवसांनंतर सुखरूप पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. राजश्री त्या तिघांचंही औक्षण करते आणि त्यांना घरात यायला सांगते. राघवला सुखरूप बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर रुक्मिणी रेश्माला त्यांच्यासाठी पाणी आणायला सांगते. मात्र रेश्मा हे काम रिषभला सांगते आणि त्यामुळे सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. मात्र रिषभ म्हणतो काही हरकत नाही, मी येतो पाणी घेऊन. आणि त्यानंतर तो राघव विनू राणीसाठी पाणी घेऊन येतो. आणि त्याच वेळी अन्वीसुद्धा त्या ठिकाणी येते. तिच्या लाडक्या राघव मामाला बघून तिला खूप आनंद होतो. ती पळतच त्याच्याजवळ जाते. तर अन्वीला बघून राघवसुद्धा खूप खुश होतो. तर अन्वी म्हणते फायनली या घरात अशी व्यक्ती आली जिच्यासोबत मी बोलू शकते. आणि मग ती रागातच रुक्मिणीकडे पाहते. रुक्मिणी मात्र रागातच तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत असते. तर अन्वीला बघून राघवला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मात्र त्यानंतर अन्वी मुद्दाम राघवसमोर सिंधूचा विषय काढते आणि त्यामुळे राघव काही न बोलता खाली मान घालतो. आणि मग त्यानंतर राजश्री राघवला त्याच्या तब्येतीबद्दल विचारते. तर राघव तो ठीक असल्याचं सांगतो. आणि त्यानंतर बोलता बोलता ते सावीचा आणि तिच्या आईचा विषय काढतात. त्यावेळी विनू त्यांना सांगतो की बाबा तर सावीला न भेटताच इथे निघून आले. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. मात्र राघव हा विषय जास्त वाढवत नाही आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर दुसरीकडे सावी एकटीच नाराज होऊन तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला विनूची खूप आठवण येत असते. सिंधू तिला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र सावी काही समजून घेत नाही. त्यामुळे मग सिंधूसुद्धा तिच्यावर चिडते. मात्र सावीची ही अवस्था बघून ती मनाशी म्हणत असते की राघव, तुम्ही तुमच्याच मुलीला इतकं कसं दुखावू शकता. तुमच्या अशा वागण्यामुळे तिचा नात्यांवरचा विश्वास कमी व्हायला लागला आहे आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तर दुसरीकडे विनूसुद्धा खूप नाराज असतो. राघव त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. मात्र विनूची आणि सावीची भेट न झाल्यामुळे विनूला खूप त्रास होत असतो. त्यामुळे राघव मनाशी म्हणतो की सिंधू, तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाला आहे. मात्र तुझ्यामुळे माझी जी अवस्था झाली होती ती अवस्था मी माझ्या मुलाची कधीच होऊ देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावी विनूला भेटण्याचा हट्ट करत असते. त्यामुळे सिंधू तिच्यावर चिडते. आणि मग त्यानंतर राघव आणि राणीच्या लग्नाच्या पत्रिकेमधून सावीला विनूच्या घरचा ॲड्रेस सापडतो आणि मग ती एकटीच विनूला भेटायला जायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.